नमस्कार. सूर्यवाहिनीच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या माझ्या तासाला आपण तयारी करून घेणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची, ज्यामध्ये ही जी प्रश्नपत्रिका 2021 मधले हे जे मी आता इथे उदाहरणं मांडणार आहे, तर बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ही जी वयाची गणितं आता जी मी आजच्या तासाला मी घेणार आहे, ती वयाची गणितं एका प्रश्नपत्रिकेमध्ये 3 विचारलेली आहे. म्हणजे ही जी वयवारीची जी गणितं आहे ती किती महत्त्वाची आहेत हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये 2021ची ही प्रश्नपत्रिका आहे. 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 3 उदाहरणं विचारलेली आहेत वयाचीच, दोघांच्या वयाची तुलना, त्याच्यावरून एकाच्या वयाचे वय काढणे. जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर लगेच आपण गणिताला सुरुवात करूया. गणित आहे, वडिलांचे आजचे वय. नेहमी दरवर्षी कोणतीही परीक्षा असू दे, स्पर्धा परीक्षा असू दे, शाळेची, वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची तुलना विचारलेलीच असते. प्रश्न आहे, वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाचे 4 पट आहे. आणखीन 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल, तर मुलाचे आजचे वय किती? गणित असंच असतं, थोडीशी अंकांची अदलाबदल झालेली असते, त्यामुळे तुम्ही नीट समजून घ्या. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची गणितं आहेत. बरं, ह्या गणितामध्ये सोपी पद्धत एक काय आहे की जी वय दिलेले आहे ते आपण एक्स मानून गणित पटकन करू शकतो. ह्याला खूप वेळ लागत नाही. फक्त तुम्हाला मी हे समजावते कसं करायचं, त्यामुळे थोडासा मला तुम्हाला समजावताना वेळ होईल, नाही तर गणित किती पटकन होईल ते बघा. वडिलांचे वय काय सांगितलंय? आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे अर्थातच मुलाचं वय कमी आहे, म्हणून आपण इथे काय करायचंय, मुलाचे वय एक्स मानू. मुलाचे वय एक्स मानू. आणि वडिलांचं वय सांगितलंय किती आहे? 4 पट आहे, म्हणून वडिलांचे वय, ज्यावेळी पट हा शब्द दिलेला असतो, पट या शब्दाचा अर्थ असतो गुणाकार. तर गुणाकार म्हणजे एक्सला 4 ने गुणल्यावर वडिलांचं वय किती येणार? 4x. बरोबर. तर वडिलांचे वय आले 4x, मुलाचं एक्स मानला, आणखीन 4 वर्षांनी सांगितलंय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. आता आणखीन 4 वर्षांनी बघा प्रश्न काय आहे, काय दिलंय, जसं दिलेलं आहे त्या पट्टीत आपण उतरवत जायचं. आणखीन 4 वर्षांनी म्हणजे ह्याच्यामध्ये 4 आपल्याला काय करायचे आहे, मिळवायचे आहे. म्हणजे मग मुलाचं वय किती येणार? मुलाचे वय येणार x अधिक 4, कारण आणखीन 4 वर्षांनी सांगितलं. आणि वडिलांचे किती येणार? मुलाचे x अधिक 4 वय आले. आणि वडिलांचे किती आले? वडिलांचे वय आले, ऑलरेडी वडिलांचे वय किती होते? 4x, त्याच्यामध्ये आणखीन 4 मिळवले. बरोबर. हे झालं वडिलांचं वय 4 वर्षांनी, आणि हे झालं मुलाचे वय. प्रश्न आहे, वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 3 पट होईल. मग समीकरण कसं मांडायचं बघा. हा आता वडिलांचं वय आहे 4x अधिक 4 बरोबर मुलाचं वय आहे x अधिक 4, तर किती होणार त्यांनी सांगितलंय? 3 पट. पट म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी? गुणिले घ्यायचे, म्हणून इथे घेतले गुणिले 3. समीकरण सोडवूया आपण पटकन. 4x अधिक 4, इथे कंसाच्या बाहेर जे 3 आहेत ते त्याने आतल्या कंसातल्या संख्येला गुणायचं. x ला 3 ने गुणल्यावर किती आले? 3x, आणि 4 ला गुणल्यावर किती आले? 12. आता आपल्याला ही 2 समीकरणं मिळाली आहेत, आपण सोडवून घेऊया. 4x आहे तिथे, 3x इकडे आले की काय होणार? वजा. ज्यावेळी कोणतंच चिन्ह नसते त्यावेळी ते धनाचं चिन्ह असते. आणि हे जे 12 आहेत हे अधिक 4 बरोबरच्या त्या बाजूला गेल्यावर वजा झाले. मग 4x मधून 3x गेले, किती राहिले? x. 12तून 4 गेले, राहिले 8. आता x वय कोणाचं आहे? मुलाचं आहे. म्हणजे मुलाचं वय किती मिळालं आपल्याला? 8 मिळालं. प्रश्न तोच आहे, मुलाचं आजचं वय किती? 8. मुलाचं वय आपल्याला मिळालं आहे, परंतु प्रश्न आहे तो आपण फक्त बरोबर आहे का पाहूया. मुलाचं वय जर आज आहे ती तर 3 पट होईल. हा म्हणजे जर 8 त्याचं 8 आहे, वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाचे 4 पट आहे. मग आज जर 8 आहे तर 4 पट म्हणजे वडिलांचं वय किती आलं? हे झालं मुलाचे वय 8. मग वडिलांचे वय 4 पट किती आले? 8 चोक 32 आले. मग हे फक्त बरोबर आहे का आपण चेक करायचं आहे. आणखीन 4 वर्षांनी, आणखीन 4 वर्षांनी वडिलांचं वय होणार 36, मुलाचं वय होणार 12. तर प्रश्न आहे, वडिलांचं वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 3 पट होईल. 12 त्रिक
इथे पण किती आले 36. म्हणजे आपलं समीकरण काय आहे हे बरोबर आहे. पण आपलं उत्तर आता फक्त काय काढायचं आहे 8. त्यामुळे उत्तर आले आहे 8 हे उत्तर आहे. मी पर्याय लिहायला विसरली, इथे त्यांनी पर्याय दिलेले होते तुम्हाला मुद्दाम ते फसवण्यासाठी. बरं, अजून एक, ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये काय असतात, काही प्रश्नांची उत्तरं अशी आपल्याला फार म्हणजे गोंधळात टाकणारी असतात. आलं लक्षात? 2 सारखी उत्तरं दिलेली असतात, त्यामुळे कधी कधी आपल्याला कन्फ्यूज करायला ते देतात. तर हे जे पर्याय जे त्यांनी दिलेले आहे ते 8 दिलाय, 12 दिलंय, 16 दिलाय आणि 10 दिलंय. त्यातलं पर्याय 8 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपण ह्याच प्रश्नपत्रिकेतलं वयाचे जे दुसरं गणित दिलंय त्याच्याकडे वळूया, पाहूया ते कसं गणित करायचं आहे ते. बघा, तर आता हे वयाचं त्याच प्रश्नपत्रिकेतलं वयाचं दुसरं गणित आहे. फक्त थोडंसं त्यांनी काय बदल केलंय बघा. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलंय 6:5. बरोबर. 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर सीताचे आजचे वय किती? आता इथे त्यांनी दोन्ही गुणोत्तर दिलेली आहे. तर हे गणित कसं पद्धतीने सोडवायचं ते बघा. सीता आणि गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 6:5 आहे. मग आपण काय करायचं, सीताचं वय, पहिली सीता आहे दुसरी गीता आहे, मग दिलेला क्रम मोडायचा नाही. सीताचे वय आपण काय घ्यायचे, सीताचे वय 6x आणि गीताचे वय त्या क्रमातच घ्यायचं. क्रम चुकला की उत्तर चुकणार, त्यामुळे आपण क्रम चुकायचा नाही. दुसरं आहे 5 आहे म्हणून 5x आलं. बघा, सीताचं वय 6x, गीताचं वय आलं 5x. नंतर त्याने सांगितलंय 2 वर्षांपूर्वी. बघा इथे काय जसं दिलेलं आहे आपल्याला समजायला पाहिजे त्यांनी काय दिलेलं आहे, त्यांना काय विचारायचंय. आता 2 वर्षांपूर्वी म्हणजे त्यांचं वय कमी असणार, अजून 2 वर्षांनी मागे जाणार, मग इथे वजाबाकी करायची. आलं लक्षात? मग इथे काय येणार, 2 वर्षांपूर्वी सीताचे वय किती येणार, सीताचे वय. आता तुम्हाला ही गणित सोडवताना असं काय सीता वगैरे हे ते लिहायचं नाहीये, आपण डायरेक्ट सोडवत जायचंय. मी तुम्हाला इथे समजायला पाहिजे म्हणून व्यवस्थित लिहून दाखवत आहे. 6x काय येणार, त्यांचं वय 6x - 2. बरोबर. आणि गीताचं वय किती येणार, वजाबाकी का केली, बेरीज कधी करायची, 2 वर्षानंतर विचारलं तर मिळवायचे, 2 वर्षांपूर्वी विचारलंय म्हणून इथे मी काय करते आहे, वजाबाकी करत आहे. प्रश्न काय आहे तर 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. आता इथे गुणोत्तर दिलंय, समीकरण कसं मांडायचं नीट लक्ष द्या. हे समीकरण आपलं 6x - 2, 5x - 2 आणि गुणोत्तर दिलंय 5:4. बरोबर. तिरपा गुणाकार करायचा, ह्याने ह्याला गुणायचं, ह्याने ह्याला गुणायचं, म्हणजे 5 कंसाच्या बाहेर इथे आले 6x - 2 आणि इथे किती आले, सॉरी इथे 4 आहे आणि इकडे किती 5ने गुणायचंय म्हणून 5 आणि कंसात येणार 5x - 2. कंस सोडून घ्यायचे, सायचो 24x - 2, इथे 5 सॉरी सायचोक 24x आले आणि 4 दुने आले 8. गडबड झाली की उत्तर चुकू शकते. 5 25x आणि 5 दुने 10. ओके. आता x एकत्र करायचे, 24x इकडची संख्या इथे ठेवायची, इकडची इथे येणार 24x. आता हे अधिक इकडे आल्यावर काय होणार, धनाचे काय होतात, ऋण होतात, म्हणून -25x. आता इथे वजा म्हणजे धन, सॉरी हे ऋण 10 आहे, वजाचं चिन्ह आहे ना, ह्याला ऋण म्हणतात, हे ऋण 10 आहेत आणि हे जे ऋण 8 आहे ते त्या बाजूला गेले, बाजू पलटली की काय होतं, धनाचं ऋण होते. आता 24 मधून 25 गेले, 24x मधून 25x गेले, उरला किती 1x. 1 लिहून दाखवत नाही. बरोबर. 10तून 8 गेले -2, दोन्ही ऋण चिन्ह आहे, त्यामुळे उत्तर काय आलं आपलं, x बरोबर 2 हे उत्तर आलेलं आहे. आता सीताचं वय किती आहे, 6x आहे. म्हणजेच आपण हे काय करायचंय, 6x म्हणजे 6 गुणिले 2 म्हणजे किती आले मग 12. मग सीताचं वय किती आलं आजचं, 12. आणि मग तिचं जर काढायचंय, विचारलंच नाही, प्रश्नच नाही, तिचं आहे ना 5 दुने 10, कारण x ची किंमत जर आपली किती आलेली आहे, 6 आलेली, x ची किंमत 2 आलेली आहे आणि हे 5चा गुणोत्तर आहे म्हणून 6 दुने 12 आणि 5 दुने 10. ओके. तर तिचं आजचं वय किती आलेलं आहे, 12 आलेलं आहे. ओके, समजलं. आता पुढचं ह्याच प्रश्नपत्रिकेतलं तिसरं वयाचं कोणतं गणित आलंय,
पॅटर्न बदललेले आहेत, वेगवेगळे आहे. ह्याच्यात दोन्ही गुणोत्तर दिलेले आहे. मग अशी पट विचारलेली होती, आता गुणोत्तर दिले. आता तिसरं गणित कोणत्या प्रकारचं आहे ते आपण आता पाहणार आहोत. बरं, तर आपण आता ह्याच प्रश्नपत्रिकेतलं वयाचं तिसरं गणित पाहूया. काय बरं दिलंय बघा. दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे आणि दोघांच्या वयातील फरक म्हणजे वजाबाकी 16 वर्षे आहे. तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तिन्ही गणितं थोड्या थोड्या फरकाने विचारलेली आहे. आपण जी तुम्हाला मागाशी पद्धत सांगितली त्याच पद्धतीने करायची. ते एकदम सोपी, कोणतंही सूत्रमित्र काही जास्त वापरायचं नाहीये. एक्स मानायचं आणि त्याच्यावरून समीकरण मांडून समीकरण सोडवायचं. बस इतकं सोपं आहे. फक्त लक्ष ठेवायचं आणि विचारलेला जो प्रश्न आहे तो फक्त नीट द्यायचा. काय फरक विचारलाय, काय विचारलंय, 2 वर्षांपूर्वी, 2 वर्षांनंतर, त्याच्यावर तुमचं बेरीज वजाबाकीचं चिन्ह ठरते. प्रश्न आहे दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. मग आपल्याला एक्स कोणाचं मानायचं आहे? सोहमचं, कारण दशरथचं वय तिप्पट आहे. मग सोहमचं वय आपण एक्स मानू. सोहमचे वय एक्स मानू, बरोबर. मग दशरथचे वय किती येणार? तिप्पट. पट म्हणजे गुणाकार, मग अशीच सांगितलं मी. तर दशरथचे वय तिप्पट म्हणजे एक्स ची तिप्पट किती झाली? 3x. पट म्हणजे गुणाकार आणि बेरीज करायची तर x अधिक 3 लिहावी लागतं. प्रश्न आहे दोघांच्या वयातील फरक. आता दोघांच्या वयातील फरक म्हणजे वजाबाकी. मग x, आता जी मोठी संख्या आहे 3x आणि हा x लहान आहे म्हणून 3x पहिले घ्यायचे, वजा x बरोबर 16. वजाबाकी मांडली का? कारण फरक विचारलेला आहे. दोघांच्या वयातला फरक आहे 16 वर्ष. समीकरण आपल्याला मिळालंय, समीकरण सोडवूया. 3x मधून x गेले, राहिले 2x बरोबर 16. आता हे 2 जे आहेत गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले. 16 ला 2 ने भागलं. उत्तर किती आलं आपलं? 8 मिळालं ना आपल्याला. सोहमचं वय किती सोपं आहे. x बरोबर 8 म्हणजे हे सोहमचं आपल्याला वय मिळालेलं आहे 8 वर्ष. हा, सोहमचे वय जर 8 आहे, प्रश्न काय आहे? लगेच 8 आपण शोधायचं नाहीये, नाही तर आपलं उत्तर चुकेल. सोहमचे वय 8 आले आहे, तर दशरथचं वय तिप्पट आहे ना. मग दशरथचं वय किती आलं? दशरथचे वय 8 गुणिले 3 म्हणजे 24. प्रश्न काय आहे? दोघांच्या वयाची बेरीज विचारलेली आहे. मग आपल्याला इथे 24 आणि 8 ची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. किती आली? 32. पर्याय पहिलाच बरोबर आहे. त्यांनी फसवण्यासाठी 16, 24 सगळे पर्याय दिलेले असतात. आपण इथे चुकू शकतो. उत्तर किती आलं आहे आपलं? 32. प्रश्न काय आहे? शेवटी काय विचारलं तिथे पूर्ण लक्ष द्यायचं, नाही तर आपण अर्धवट आणि घाईघाईने केलं तर फार चुकायला होतं. चुकू कोणी शकते, त्यासाठी फक्त नीट लक्ष. गणितामध्ये असं, गणितामध्ये कसं छोट्या छोट्याशा चुकांमुळे म्हणजे तुम्ही बेरीजचं वजाबाकीचं बेरीज, गुणाकार, भागाकार जरा जरी चिन्हात चुकला की तुमचं उत्तर चुकलं आणि उत्तर चुकलं की मार्क तुमचे गेले. त्यामुळे शांतपणे उत्तर करायचं. शांतपणे म्हणजे आपल्याला फार वेळ नसतो, फक्त गणित नीट वाचायचं, शेवटी काय विचारलंय ते बघायचं आणि प्रश्न नीट सोडवायचा. धन्यवाद. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.